नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर रोजप्रमाणे आजही आवरून वगैरे निघालो ऑफिसला जायला. जेवण वगैरे केलं, आवरलं आणि मग डायरेक्ट पोचलो आपल्या ऑफिसला. ऑफिसला पोहोचल्यानंतर ऑफिसचं काम चालू केलं. आज काही जास्त वर्कलोड नव्हता, थोडंसंच काम होतं. मग ते काम कंप्लीट केलं आणि मग चाललो होता असंच जाताना थोडा टाईमपास. तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो, आपल्या पुण्यामध्ये लागला आहे मराठा बिझनेस एक्सपो. तर तोच बघण्यासाठी मी आणि आम्ही दोघं चाललो होतो बिझनेस एक्सपो बघण्यासाठी. तर तुम्ही पुढच्या क्लिपमध्ये पाहू शकता बिझनेस एक्सपोमध्ये किती भारी होता आणि किती लार्ज होता ते. चला तर मग निघूया बिझनेस एक्सपोसाठी. कोण होता हा गोगल कोण? क्रिश गार्ड में तो देखो गार्ड में पूर्णपणे 1 तासाचा प्रवास करून आम्ही पोचलो होतो बिझनेस एक्सपोला. तर बिझनेस एक्सपोचा तुम्ही गेट पाहू शकता किती वॉस्ट होता. गर्दी तर एवढी जाम होती की फार फिरण्यासाठी पण जागा नव्हती. तरी मी आणि आम्ही दोघं फिरलो, पूर्ण एक्सपो पाहिला. खूप छान आहे. मी तुम्हाला आता पुढच्या क्लिप्स पण आहे त्यात मी सांगतोच काय काय होतं, कसं होतं. खूप एक्सायटिंग होतं, खूप छान वाटलं. आणि मेनली हा तर बिझनेस मराठा एक्सपो होता, त्याच्यामुळं गेल्या महाराजांचं दर्शन नाही होणार असं तर होणारच नाही. तर गेल्या पहिलीच भव्य अशी महाराजांची एकदम मोठी, एकदम भारी अशी मूर्ती ठेवलेली, तिच्याकडं पाहून एकदम विनम्र वाटलं. त्याच्यानंतर आम्ही एका वॉटरचा प्लांट होता काहीतरी, तिथं गेलो. तिथं पण एकदम मोठीच्या मोठी महाराजांची मूर्ती क्वालिटीमध्ये बनवून ठेवलेली. त्याच्यानंतर एक पुढं गेलो स्टॉल होता ज्याच्यात पूर्ण महाराजांच्या काळातले शिवकालीन त्यांनी शस्त्र ठेवलेले, ते पण पाहिले. तिथे शूट करायला अलाउड नव्हतं, त्यांनी सांगितल्यावर मी कॅमेरा बंद करून दिला. त्याच्यानंतर पुढे बाकीच्या गोष्टींचे स्टॉल्स होते छोटे मोठे, ते पाहिले. त्यात पण खूप काही असं इंटरेस्टिंग होतं. त्याच्यानंतर एक असा स्टॉल होता ज्यात पूर्ण फायबरच्या मूर्त्या बनवून भेटत होत्या. तिथल्या महाराजांच्या मूर्त्या एवढ्या सुबक होत्या आणि एवढ्या डिटेलने बनवलेल्या होत्या ना का ते असं वाटत होतं पाहतच राहावं त्यांना किती पण. तर तिथं त्या पण पाहिल्या.
खूप छान एक्सपो भरवला होता. खूप मोठा होता, लार्ज होता, वर्स प्रोजेक्ट होता त्यांचा खूप छान. त्याच्यानंतर एंडिंग तर एकदम क्वालिटी झाली होती. तुम्हाला दाखवतोच मी एंडिंग किती भारी होती. एंडिंगला त्यांनी शेअर्स बनवले होते छोटे छोटे तिथं बसण्यासाठी. बाकीच्यांचे काउंटर्स होते तिथं. पलीकडं बॅक साईडला जो मोठं चालू होतं तिथं संध्याकाळी फंक्शन होता काहीतरी. आम्ही थांबणार होतो पण काही कारणामुळे आम्हाला यावं लागलं लवकर घरी. इथं वेगळ्या कंपन्यांच्या बघा, मिनी कूपर आहे, मर्सिडीज आहे आणि पलीकडं ऑडी होती. त्याच्यानंतर टाटाची सियारा, B6 सगळ्या गाड्या होत्या. टाटाच्या गाड्या आहे आणि महिंद्रा कॉम्पिटिशनला नाही असं होतं आहे होय. आपली पिकअप पण होती बाजूलाच वैयक्तिक अशी. तर तो एक्सपो खूपच छान होता. तिथून आम्ही एक्झिट केली. गर्दी तर एवढी होती का फार व्हिडिओ काढायला पण टाईम नव्हता. तरी मी जे मेन थिंग्स होत्या तिथले शूट्स मी घेतलेत आणि काही इमेजेस पण घेतलेत. ते काय मी तुम्हाला शेअर करत नाही कारण का ते मी पर्सनल वर्कसाठी घेतलेत माझ्या. पण सिरियसली खूप छान एक्सपो होता. तिथून गर्दी तर तुम्ही पाहू शकता. एकदम जाम होता पूर्ण रस्ता. काही विषयच नव्हता रोडचा. तर एक्सपो पाहून झाल्यावर आम्ही एका जागी नाश्त्याला थांबलो. नाश्ता वगैरे करून मग आम्ही निघालो आपल्या ऑफिसकडे यायला. ऑफिसवर येत होतो तेवढ्यात कुणाल दाचा फोन आला का वरती नका जाऊ खालीच थांबा. आता आम्हाला माहिती त्याचा कॉल आला म्हणलं होतं 10 मिनटं 30 मिनटं कसे करतो. मग आम्ही काय केलं वरतीच जाऊन बसलो ऑफिसला. आणि आज एकदम टाईमावर आला होता भाऊ कारण का आम्ही ऑफिसला जाऊन बसलो आणि लगेच बाईचा फोन चला खाली चला आपल्याला जायचं बाहेर. मग काय करणार आता. बाई म्हणला जायचं तर मग आलो लगेच खाली. मग तिथून जायचं होतं साई ब्रँड होमला कपडे घेण्यासाठी कारण का आपल्या दादाचा होता बड्डे. संकेत दादाचा बड्डे होता त्यासाठी त्याला ड्रेस घ्यायचा होता गिफ्ट आणि एक वॉच वगैरे घ्यायचं होतं. मग तिकडे गेलो. साई ब्रँडच्या ब्रांचला शर्ट तर भेटला म्हणजे ड्रेस तर भेटला पण वॉच काय भेटली नाही. मग वॉच घेण्यासाठी कुठं जायचं तर मग केला मेन ब्रांचला कॉल.
मग फॅक्टरी आउटलेटला जावं लागलं त्यासाठी. तर मग तिथून पुढं फॅक्टरी आउटलेटला गेलो आम्ही. फॅक्टरी आउटलेटला गेलो. मग फायनली तिथं वॉच पसंत केली. मग ती वॉच पॅक वगैरे करून निघालो मांजरीला जायला. मग मांजरीला पोचलो. संकेत दाला बड्डे विश केलं. मग बाकीचे यशदा आणि दाजी येत होते. मग त्यांची वाट बघत तिथंच थांबून घेतलं थोडा वेळ. मग अरे तो रे तुला कोण सांगितलं एवढं कसं सोप्प आहे का शाही मग ते दोघं आल्यावर त्यांना पण घेतलं आणि मग डायरेक्ट आलो हॉटेलला बड्डे सेलिब्रेट करायला. बड्डे सेलिब्रेट करताना अजून 2 मेंबर यायचे बाकी होते. मग तोवर बाहेरच थांबवून घेतला आणि वेटिंग पण लई जाम होती. मग काय ऑप्शनच नव्हता दुसरा आपल्याकडे पण. बड्डे सेलिब्रेट केला आणि एकदम क्वालिटी अशी रित्या फोटोशूट पण कंप्लीट केलं. मग तिथून निघालो आपल्या घराकडे यायला. पण घराकडे आता एक ट्विस्ट होतं, कारण का उद्या होती दाजींची ॲनिव्हर्सरी. मग दीदीला त्यांना हे सरप्राईज करायचं होतं. मग त्यासाठी त्यांच्या घरी गेलो. तर घरी पुढे बघाच तुम्ही डेकोरेशन वगैरे कसं झालं आहे ते. तिथून आम्ही पोचलो दाजींच्या घरी. मग डेकोरेशनची कंप्लीट केली, पूर्ण तयारी. यशदाचा सेटअप तर बघा कसला क्वालिटी चालला होता. फुलं बिलं घेऊन एकदम सरप्राईजसाठी रेडी. आणि याचं तर काहीतरी वेगळंच. तू काढ ब्लॉग. काढतो बाई, काय विषय नाही. दाजी गेले होते दीदीला आणायला. दीदीला घेऊन आलं. बघा सरप्राईज कसं वाटलं. ॲनिव्हर्सरीचा केक कट केल्यावर आम्ही निघालो आपल्या रूमवर यायला. तिथून आम्ही पोचलो रूमवर. मग तर कसा वाटला मित्रांनो आजचा व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि पुढचा व्लॉग पाहण्यासाठी स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग. धन्यवाद.